मानला जाणारा ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जाणारा याच बालेकिल्ल्याला धक्का बसलेला आहे। कारण आता तळ कोकणामधून एकही ठाकरे समर्थक शिल्लक राहिलेला नाहीये। कारण राजन तेलींनी काल दसऱ्याच्या मुहूर्तावरती ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला, मात्र याच बालेकिल्ल्यातून आता राजन तेलींनी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। शिवधनुष्य त्यांनी हाती धरलेला आहे। मात्र एकेकाळी राणेंच्या कुटुंबाशी कधीच न पटणारे आणि दीपक केसरकर यांच्याशी उभा तंटा मांडणारे तेली आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसतायत। त्यामुळे आता अनेक चर्चांना सुद्धा उधाण आलेलं आहे। शिवधनुष्य हाती घेतलं, मात्र एकेकाळी राणेंच्या कुटुंबाशी सुद्धा त्यांचं कधीच पटलेलं नव्हतं असं सुद्धा आता बोललं जात आहे। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः राजन तेली जोडले गेलेले आहेत। राजनजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। मला सांगा, नेमकं तुम्ही आता ठाकरेंची साथ सोडलीत, ही साथ सोडण्यामागची नेमकी कारणं काय होती? का असं वाटलं की बाबा आपण आता एकनाथ शिंदेंसोबत जायला हवं? जे कार्यकर्ते आता नगरपालिका जिल्हा परिषदा डोळ्यासमोर आहे आणि आज संघटनेची बांधणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती, जे आम्ही सांगत होतो, ते दुर्दैवाने त्याकडे होताना दिसत नाही। आणि म्हणून मग शेवटी त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळायला पाहिजे। जिल्हा परिषद नगरपालिका शेवटी विधानसभा 5 वर्षांनी एकदा येतात, ह्या जिल्हा परिषद पंचायत समित्या 5 वर्षांनी येतात, विधानसभेला एखादाच उमेदवार असतो, पण ह्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांवर नाही तर अन्याय होऊ शकतो। आणि म्हणून त्यांच्यासाठी जे आपल्यासाठी राबले त्यांच्यासाठी हा निर्णय घेणं या ठिकाणी मला योग्य वाटलं। आणि शेवटी विकासाची जी कामं आहेत ती कामं पण या ठिकाणी व्हायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आजचा जो निर्णय घेतला हा निर्णय त्याच्यामुळे मला या ठिकाणी घ्यावा लागला। बर, पण राजनजी मला एक सांगा, राणे कुटुंबाचं तुमचं कधीच पटलेलं नाही आणि अशातच तुम्ही निलेश राणेंशी मध्यस्थी करून तुम्ही आता शिवधनुष्य हाती घेतलं, मग हे सगळं काय झालं? हे कसं जुळून आलं सगळं? पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। निलेश राणे आणि माझे संबंध पूर्वीपासून होते आणि आजही तसेच आहेत। जरी मी कुठेही होतो तरी त्यांचे माझे संबंधामध्ये दुरावा कधीच नव्हता। तर त्याच्यामुळे ते फक्त माझी जी काय तिथली जी काय गोष्ट होती ती पालकमंत्र्यांच्या संदर्भातली गोष्ट होती। बाकी माझं कोणाशी त्यांच्याशी वैयक्तिक भांडणाचा, वैयक्तिक वादाचा हा कधी विषयच नव्हता। पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा हा एक कुटुंब म्हणून आम्ही सगळे वागत होतो एका पार्टीमध्ये, पण दुर्दैवाने काही गोष्टी घडल्यात आणि त्याच्यामुळे ते गैरसमज त्यांनी करून घेतलेत आणि मग तसे होत गेलेत पुढे। तर निलेश राणे यांच्याशी माझा काय वैयक्तिक वाद असण्याचं काय कारण नाही आणि ते उलट माझ्याशी पहिल्यापासून चांगलं होतं, आजही चांगलं आहे आणि ते पुढेही तसं चांगलं आहे। पण राजनजी मला एक सांगा, आता आपण जर अख्खा तुमचा तळ कोकणातला इतिहास संबंध महाराष्ट्रानं बघितलेला आहे, महाराष्ट्राला तुम्ही परिचयाचे आहात, महाराष्ट्राला तुमचं काम सुद्धा माहिती आहे, पण एक गोष्ट महाराष्ट्राने बघितली ती म्हणजे दीपक केसरकर आणि तुमच्यातली कडवी झुंज। आता याच दीपक केसरकरांसोबत आता तुम्ही मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये बसताय, काय म्हणजे आता रोज तोंड बघावी लागणार आहेत? आता आधी तुम्ही तोंड बघतही नव्हता। कसं आहे, शेवटी कार्यकर्त्यांसाठी काही निर्णय आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी घ्यायचे नसतात, काही निर्णय हे कार्यकर्त्यांसाठी असतात। आणि शेवटी शिंदे साहेबांनी त्याचप्रमाणे उदय सामंत असतील, निलेश राणे असतील, या सगळ्यांनी मिळून शब्द दिला की खाली कार्यकर्त्यांना आपण योग्य न्याय देऊ, जे कार्यकर्त्यांना खाली विकासाला पैसे आहेत ते त्या ठिकाणी देऊ। आणि आता युतीचं राज्य आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, सगळेच मंडळी ही चांगली मंडळी आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याकडे इकडे काम होताना सगळ्यांना खाली तळागाळापर्यंत न्याय मिळेल हाच उद्देश याच्या मागचा आहे। बाकी कुठलाही उद्देश कुठल्याही पदाच्या लालचेसाठी, कुठल्याही बाबा काहीतरी मिळावं हा माझा कुठलाही हेतू नाही किंवा मी कुठल्याही अशी गोष्ट त्यांच्याकडे बोललो नाही। फक्त आज खाली काम करायला मिळालं पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, एवढाच विषय आजच्या या सगळ्या जो पक्ष प्रवेशाच्या मागे उद्देश। पण ठाकरेंसोबत असताना राजनजी तुम्हाला कामाची संधी नाही मिळाली कधी, की पायखेचीपणा झाला ठाकरेंसोबत असताना? नाही बघा, मी उद्धव साहेब असतील, मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन, पण प्रश्न असा आहे की खाली ज्या पद्धतीने बांधणी व्हायला पाहिजे होती, गेली 6 महिने मी असेल, वैभव नाईक असतील, सतीश सावंत असतील, जीव परकर असतील, संदेश पारकर असतील, आम्ही सगळे मिळून त्यांना सांगत होते की इथं एक जिल्हा प्रमुख करा आणि सगळी खाली गाव वाईज आपण जी पूर्वीची संघटनेची पद्धत तशीच आहे। मी काय त्या कोणाला दोष देत नाही, परंतु ती आपण त्या ठिकाणी काही ठिकाणी बदलली पाहिजे, काही कामाची पद्धत बदलली पाहिजे, नवीन याच्याप्रमाणे आपण बदललं गेलं पाहिजे। पण दुर्दैवाने त्यांनी होय म्हटलं होतं परंतु ते झालं नाही। बाकी काय त्यांच्यावर कोणाची नाराजी असण्याचं काय कारण नाही, पूर्वी हा सगळा गड होता, त्यांच्या सगळ्यांच्या हाताखाली आम्ही काम केलेलं आहे आणि म्हणून मग जर काय होत नसेल तर कार्यकर्त्यांचं नुकसान होतं। आता निवडणुकीला जास्त दिवस नाहीत, निवडणुका जाहीर झाल्यासारख्याच आहेत,
आणि म्हणून मग हा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागला. म्हणजे जर बांधणी नसेल तर उद्या कसं या सगळ्या यांच्या समोर जाणार आहोत, हा सुद्धा प्रश्नच होता. आणि म्हणून हा निर्णय मला या ठिकाणी घ्यावा लागला. ठीक आहे, निर्णय घेतलात तुम्ही, काळजावर दगड ठेवूनच अर्थात तुम्ही निर्णय घेतला असेल, पण एक गोष्ट अजूनही म्हणजे संबंध महाराष्ट्राला जाणून घ्यायची आहे. तुम्ही जेव्हा ठाकरेंची साथ सोडायला तयार झालात तेव्हा उद्धव ठाकरेंशी तुमचं बोलणं झालं होतं? तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न कोणी केला होता का? नाही नाही, मी खरं म्हणजे साहेबांशी बोललेलो नाही. मी कोणालाच सांगितलं नव्हतं. मी काल एकट्यानेच प्रवेश केला. मी कोणालाही बरोबर घेतलं नाही, कोणालाही सांगितलं नाही. माझी उदय सामंत असतील, निलेश राणे, 2 दिवसापूर्वीच आमची चर्चा झाली आणि मग त्यांनी निर्णय घ्यायचा ठरला की आपण असं घ्यायचं. मी सांगितलं बा आता अचानक असा निर्णय घेतला तर आपल्याला कार्यकर्त्यांना आणता येणार नाही. पण ते म्हणे नाही, मुहूर्त चांगला आहे आणि त्या दिवशी करा आणि मग नाही तर ह्या गोष्टी होतच राहतील. आणि मग त्याच्यानंतर कालचा निर्णय मी घेतला. कारण परवापर्यंत मी मुंबईतच होतो, काल 1 दिवसासाठीच गेलो होतो आणि मग त्यावेळी चर्चा होऊन मग हा निर्णय त्या ठिकाणी घेतला. मी उद्धव साहेबांची चर्चा माझी झालेली नाही. बरं, राजन तेली तळ कोकणातलं एक नेतृत्व म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांचा आता पुढचा प्लॅन कसा असेल आणि नेमकी कशा पद्धतीने आता तळ कोकणाचा विकास करण्यासाठी राजन तेली आता पावलं उचलू शकतात? आता खरं म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गात युतीच्या माध्यमातून आमदार जास्त शिवसेनेचे आहेत आणि उद्या ती वाढण्यासाठी आता फक्त कणकवलीत नाही आहे तर कणकवलीले काही कार्यकर्त्यांची जी मागणी आहे त्यांची कालपासून फोन आहेत. मग जिथं जिथं मदत करता येईल तिथं संघटना बांधणे हा माझा आवडीचा विषय आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करणं, जबाबदारी घेणं आणि ती जबाबदारी जी देतील ती जबाबदारी घेऊन लोकांच्या पर्यंत जाणं हाच त्याच्यातला प्रमुख उद्देश आहे. आणि जितकं आपल्याला संघटना म्हणून बांधता येईल त्या ठिकाणी बांधणं हाच प्रमुख मला या ठिकाणी काम करायचं आहे. नक्कीच नक्कीच राजनजी, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं तळ कोकणामध्ये आम्हाला कोणता बदल पाहायला मिळेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार. मात्र एक मोठी बातमी आहे, डोनाल्ड ट्रम्प हा माणूस जेव्हापासून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष